नागपूरमधील वर्धा रोडवरील ICI बँकेत या महिलेच्या नावाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेण्यात आलं असल्याचा आरोप मनसेने केला आहे। महिलेने लोन घेतले नसतानाही पतीच्या मृत्यूनंतर बँकेतून रिकव्हरीचे फोन येऊ लागले होते, ज्यामुळे ती धक्क्यात होती। मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकेकडे तक्रार केली, मात्र दखल न घेतल्यामुळे आंदोलन छेडलं गेलं आहे। शेवटी बँकेने 8 दिवसात तपास करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं, पण जर प्रश्न मार्गी लागला नाही तर ICICI बँकच्या शाखांवर तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे। माझं नाव वनश्री मुलचंद तरोने। मला एवढंच मागणं आहे की हा लोन क्लिअर करून द्या, कारण की मी त्याबद्दल म्हणजे माझी स्वतःची फसवणूक झाली आहे, तर मी कुठून भरणार आहे। आणि सिबिल स्कोर माझं क्लिअर करून माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यावर। आणि इथे कुठलाच अकाउंट नसताना मिस्टरांचं काही अकाउंट किंवा काही ते माहिती नाही मला त्याबद्दल काही, कारण की व्यवहार पूर्ण त्यांच्याच हातात होते। माझी मागणी एवढीच आहे की मला लोन क्लिअर करून हवं आहे आणि माझा सिबिल स्कोर चांगला हवा आहे। एक लोनच्या संदर्भात आमचे शाखाध्यक्ष दिनेश भाऊ मांगलेकर आणि आमचे विभागाध्यक्ष उमेश भाऊ उचकडे यांच्याकडे ती एक तक्रार आली। त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांना एक रितसर पत्र दिलं होतं बँकेला आणि आजची वेळ घेतली होती त्यांची 12:30 वाजताची। 12:30 वाजता वेळ घेतल्यानंतर त्या लोनच्या संदर्भात त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार होतो। चर्चेचा विषय एक वेगळ्या मुद्द्यावर जाणार होता, पण आम्ही त्या चर्चेचा विषय असा ठेवला की त्या महिलेच्या नावाने, पीडित महिलेच्या नावाने यांनी 1 वर्ष पहिले 7 लाख रुपये लोन उचलला। ती महिला ना ती कोणत्या बँकेत कुठे नोकरी करत, ना गव्हर्नमेंट नोकरी करत, ना प्रायव्हेट नोकरी करत, ती स्वतः घरी राहते। आणि तिच्या नावाने यांनी 7 लाख रुपये लोन उचलून 4 लाख रुपये यांनी यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि बाकी 3 लाख रुपये त्यांनी का केले हा आम्हाला माहिती नाही। नंतर आज याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्ही यांना मागणी केली आहे का त्या महिलांना न्याय मिळावा। हे लोक 2-3 दिवसात त्या महिलेचा मुलगा पती मरण पावले, एक मुलगा आहे 3 महिन्याचा, आणि हे लोक त्यांच्याकडे रिकव्हरी करता गेलेलं असताना आमच्यापर्यंत ती गोष्ट आली। म्हणून आज महाराष्ट्र निर्माण सेना नागपूर शहरातर्फे आम्ही एक आंदोलन घेतलं आणि सविस्तर माहिती आमचे उमेश भाऊ उचकडे देतील। त्यांनी 7 दिवसाचा वेळ मागितलेला आहे आणि 8व्या दिवशी ते स्वतः लोन माफ करून देतील। नाही झालं तर दिवाळीचे तसे फटाके फुटणार आहे। महाराष्ट्रात नागपुरात ICICI बँकेचे काचे महत्त्वाचे आहे आणि त्यांना जर टिकवायची असेल तर ठीक, नाही तर 8व्या दिवशी आम्ही फोडून टाकू। रिपोर्ट अविनाश तोतडे, लोकवाहिनी मीडिया।